महिपती महाराजांची भाषा आहे, संत यासाठी येतात धनीवरी गावे हरीचे गुण. पोट भरून देवाचं नामस्मरण करता येतं तो मृत्यूलोक. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हीच भूमी आहे जिथं हरीचे गुण गाता येतात. नंबर 2, जगत उद्धार करावा परिपूर्ण. यास्तव अवतरले संत सज्जन, अनेक कारण नसेची. यासाठीच संत महात्मे इथं आले, जगताचा परिपूर्ण उद्धार करावा. दुसरं काय कारण आहे? धनी म्हणजे इच्छा, धनी म्हणजे आवड. धर्म रक्षाया एक दोन कथा झाल्यानंतर होईल सगळं. आता आम्ही याच्यात 25-25 वर्ष घालविलेत आणि ती पहाटे 4 पासून रियाज करत होतो. 5-5, 7-7 वर्षे. महाराजांनी तर 15-20 वर्ष रियाज केलाय, प्रॅक्टिस केली आहे. सहज हे घडत नाही, फार संघर्ष, फार कष्ट करावे लागतात. आता काय वाटायलंय आता अलीकडच्या मुलांना, 2 वर्ष गुरुकडे शिकलं की मला स्टेज मिळावं असं वाटतंय प्रत्येकाला. तसं होत नाही, त्याला रियाजच करावा. जो रियाज करेगा वही राज करेगा. क्यों? क्योंकि स्वर है तो ईश्वर है, स्वर ही ईश्वर है, स्वरच ईश्वर आहे. लता दीदींचं गाणं कसल्याही माणसानं ऐकलं की त्याचे पाऊल जाग्यावर थांबत होते. हा, गान सम्राज्ञी, भारतरत्न, हो, आदरणीय लताबाई मंगेशकर. नुसता आवाज कानावर पडल्याबरोबर, ज्याच्या गळ्यात माळ नाही, जो नास्तिक आहे, तो सुद्धा जाग्यावर थांबत होता. पण तिचे कष्ट पाहिलेत का कोणी? वयाच्या 5व्या वर्षापासून लता दीदीनं केलेला संघर्ष पाहिलाय का कधी? महाराज, दीदींची मी एक मुलाखत ऐकली होती, धन्यकुमारजी. मला त्या दिवशी मात्र रडायला आलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, त्यांना विचारलं लोकांनी, आताही माझ्या डोळ्यात अश्रू येतात, ते काढलं की, ती आठवण केली की, त्यांना त्या पत्रकाराने विचारलं होतं त्या TV चॅनलच्या, लताबाई पुढचा जन्म तुम्हाला कुठे मिळावा वाटतो? ती म्हणली, मला पुढचा जन्म नको. नाही, असाच गोड आवाज घेऊन पुन्हा एकदा, नको नको, पुढचा जन्म मिळाला तरी मला लता मंगेशकर म्हणून नको. विचारलं होतं का? मी माझ्या वयाच्या 5व्या वर्षापासून 80-85 वर्ष काय काय सहन केलंय, या शरीराला किती चोचली दिलीत, माझा आवाज टिकून राहावा म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. उगीच होत नाही महाराज. अख्ख्या जगामध्ये ज्या आवाजाला जोड नाही, तोड नाही, किती कोट्यावधी रुपये, अरोबो खरोबो रुपये पाहिजे ते घ्या, पण लताबाईंच्या आवाजातला कंठ आम्हाला द्या, आम्हाला त्याच्यावर रिसर्च करायचंय. www.com नासा, जगातली सगळ्यात मोठी विज्ञानाची संस्था म्हणते, काय आहे नेमकं या आवाजात? जग वेड केलं या आवाजात. दिला नाही भारत देशाने, स्वाभिमान राखला. महाराज, तिनं सांगितलं, आयुष्यात मला खाराची फोड खाता आली नाही, लोणच्याची फोड खाता आली नाही, साईचं दूध खाता आलं नाही, कुठला तेलकट पदार्थ खाता आला नाही. किती जपलंय मी माझ्या आवाजासाठी, आयुष्य घालवलंय, किती स्वतःवर मर्यादा घालून घेतल्यात. मलाही कधीतरी असं उदंड जगावं वाटतंय, पण मला जगता आलं नाही, म्हणून मला पुढचा जन्म नकोच, मला इथंच मुक्ती पाहिजे. सहज आहे हे, सोपं आहे. एक आदर्श स्त्री होणं सोपं आहे? सोपं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होणं सोपं आहे? स्वतःच्या मुलाचे हातपाय तोडा, तिला पुण्यश्लोक म्हणतात. त्यानं जर अन्याय केलाय तर त्याचे हातपाय तोडा.
मा जिजाऊ होणं सोपं आहे? सोपं आहे का? स्वतःचा पती लोकांच्या दरबारामध्ये, मुघलांच्या दरबारात जातो आणि या महाराष्ट्राची दया, या महाराष्ट्राचा कळवळा जिच्या अंतकरणात आल्यामुळे आपला एकुलता एक मुलगा वयाच्या 14व्या वर्षी त्याला शपथ घालून या महाराष्ट्राचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी 36 वर्षे ती माय माऊली मा जिजाऊ त्याला झोपू देत नाही. हे सोपं आहे? सोपं नाही. जगताचा उद्धार करावा यासाठी संत महात्मे येतात. पुढे महिपती महाराजांनी खूप गोड सांगितलंय. संसारी आसक्त माया मोहे रत, तापत्रय संतप्त झाले जीव. या संसारातले जीव संसाराच्या तापाने तप्त झालेले. संसाराच्या तापे तापलो मी देवा. प्रत्येक जण या संसारानं होरपळून गेलाय. ऐसिया पतितांचा करावा उद्धार. हे पतित झालेत, हे जगातले, हे संसारातले लोक सगळे पतित झालेत. पतित भजन करत असलं म्हणजे काय होतं? गळ्यात टाळ घेऊन वारी दिंडीत आले म्हणजे काय होतंय? पण संसाराच्या तापानं सगळे मायाग्रस्त झालेत, मायेनं मोहून टाकलेत. आणि अशा लोकांचा उद्धार करावा. ऐसिया पतितांचा करावा उद्धार. या लागी अवतार तुमचा जगी. या जगामध्ये संतांचा अवतार याकरिता 2 कारण झाले. तिसरं कारण, ज्या श्रीहरीचे गीत एकादशात वदले श्रीकृष्णनाथ. एकादश स्कंदामध्ये श्रीकृष्णाने जे सांगितलंय, जे गीत गायलंय, त्या लक्षणांचे पुरत अवतरले संत कलियुगी. भागवताच्या, श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने भक्ताची जी लक्षणं सांगितली उद्धवाला, आणि गीतेच्या 12 अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये जी भक्ताची लक्षणं सांगितली, संतांची लक्षणं सांगितली, महिपती महाराजांनी तीही सांगितली. गीते माझी 12शात निश्चिती, भगवत भक्ताची लक्षणे सांगे श्रीपती. तैसीच करुणी दावावया स्थिती, अवतार संती घेतला. काय गोड गोड ओव्या टाकल्या महाराजांनी. संतांनी का अवतार घेतला? तर भगवत भक्तांची लक्षणं जी 12व्या अध्यायात सांगितली. मग कुठली लक्षणं? अद्वेष्टा सर्वभूतानां, मैत्रः करुण एवच, निर्ममो निरहंकार, समदुःख सुखक्षमी, अनपेक्ष सुचिरदक्ष, उदासीनो गतः गतः, सर्वारंभ परित्यागी, यो मद्भक्त समे प्रियः. जय हो. देही
धन्यकुमारजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. वा वा वा. मला वाटतंय मी अजून पहिल्या चरणातच आहे. 1.5 तास तर गेला निघून. 1.5 तास कथा करायची होती आज. 1.5 तास तर संपला इतक्या लवकर. आणि कीर्तनात 1.5 तास जाता जात नाही. एक सांगू का, कथा आणि कीर्तनातला हा फरक आहे. प्रत्यक्ष म्हणजे सुरेल गायन कसं असावं हे कथेमध्ये मिळतंय. कीर्तनात आरडाओरडा असतो म्हणून ताण येतो लोकांना. ताण. महाराज मी 4-4 तास कथा करतो, मांडी मोडत नाही, लोकही मांडी मोडत नाहीत. 4-4 तास उठत सुद्धा नाहीत जागेवरची. ही कथेची पावर आहे. त्याचं कारण, कथे माझी उभा देव, कथा त्रिवेणी संगम, हो देव भक्त कथेमध्ये प्रत्यक्ष देव, कथेमध्ये प्रत्यक्ष भक्त आणि कथेमध्ये प्रत्यक्ष नाम असतं. पण जिथं नाम आहे, जिथं ते नाम गाणारे भक्त आहेत, तिथेच देव असतो. देवाला दुसरीकडे शोधायची गरज नाही. आणि इथं तर कथा एका महान भगवत भक्ताची आहे. ज्या महान भगवत भक्तासाठी, महान संतांसाठी ही कथा आहे, ज्यांच्या चरित्राची ही कथा आहे. आणि गाणारे आपण सगळे त्यांचे भक्त आहोत. इथं डबल धमाका आहे. भक्तांचे भक्त. आणि मग पांडुरंग परमात्मा आणि श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा बोलून गेले. काय? तेही प्राणा परोते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. माझ्या भक्ताचं चरित्र ज्याच्या मुखातून जे गातील आणि जे लोक ऐकतील, माझ्या भक्ता एवढेच मला ते प्रिय असतात. स्वतः भगवंत म्हणतात. म्हणून श्रीमंत श्री भगवान बाबांसारख्या एका महान भगवत भक्तांचं, एका महान संतांचं चरित्र आपण ऐकतोय. आपण भगवंताचे लाडके झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळीच्या सगळी 12व्या अध्यायातील आणि 11 स्कंदातील सगळीच्या सगळी संतांच्या बाबतीत सांगितलेली लक्षणं, आणि ती लक्षणं आचरून दाखवण्यासाठी आपल्याच्यानं शक्य नाही, अनपेक्ष शक्य आहे आपल्याच्यानं. महाराज 7 दिवस कथा करा तसेच जा, 1 रुपया सुद्धा न घेता. शक्य आहे? अनपेक्ष त्याला म्हणतात. 1 रुपयाची अपेक्षा नाही, तो अनपेक्ष. हे आपल्याच्यानं होत नाही. पण नारायणगडावर 37 वर्ष ज्यांनी अहोरात्र सेवा केली, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, झोप नव्हती महाराज. श्री गुरु श्री संत माणिक बाबांच्या सेवेसाठी आणि आलेल्या सर्व भाविकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस उभा असलेला श्री संत भगवान नावाचा भक्त 37 वर्षे सेवा करतो. आणि शेवटी लोकांनी गडाच्या खाली उतरविल्यानंतर नाना छळून, लोकांनी नाना छळण करून अतिशय तेवढा त्रास
मला वाटतंय कुठल्या संतांना झाला नसेल, इतका त्रास देऊन 37 वर्ष राखलेला गड, 37 वर्ष पै पै जमा करून गडाचं केलेलं बांधकाम आणि गडाला मिळवून दिलेलं वैभव, एवढं वैभव सोडून एका झटक्यात सगळ्या गडाचा त्याग करून खाली उतरणारा, स्वतः एका लंगोटीवर खाली उतरणारा महात्मा या जगानं पाहिलाय, श्री संत भगवान बाबा. याला म्हणतात अनपेक्ष. हे सगळेच्या सगळे गुण माझ्या श्री संत भगवान बाबांमध्ये होते. ते 7 दिवस पाहणार आहोत आपण. 7च दिवस नाही, माझ्याकडे 1 महिन्याची कथा आहे भगवान बाबांची. 1 महिन्याची. 7 दिवसात तुम्हाला मी निवडक देणार आहे. माय बापू, लोकांना माहित नाहीत, 2-3 गोष्टी माहित आहेत. किती? 3 ते 4 गोष्टी या लोकांना सगळ्यांना माहित आहेत भगवान बाबा बद्दलच्या. पण भगवान बाबांच्या जन्माच्या अगोदर पासून, बाबा गेल्यानंतर आतापर्यंत भगवान बाबांचं वैभव, भगवान बाबांचं ऐश्वर्य, भगवान बाबांची भक्ती आणि भगवान बाबांचा परमार्थ केवढा मोठा आहे, आभाळा एवढ्या उंचीचा, हे लोकांना माहित नाही. मग हे सर्वच्या सर्व लक्षण भक्तांची, संतांची साक्षात महिपती महाराज तर त्यापुढे जाऊन बोलले, संत ते आचरून दाखवतात. एवढंच नाही, संतांच्या रूपानेच ही लक्षणं अवताराला आली. संतांच्या रूपानंच ही लक्षणं अवताराला आली. दया, करुणा, निर्ममता, निरासक्ती, निराभिमानीपणा, वैराग्य, त्याग, भक्ती, ही सगळी लक्षणं संतांच्या रूपानंच खरं तर पृथ्वीवर अवताराला आली. पाहायचंय तर एक उदाहरण, ज्ञान पाहायचं असेल तर माऊली ज्ञानोबारायांकडे पहा. तव ती ज्ञानाचीच मूर्ती, साक्षात ज्ञान कशाला म्हणावं, ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात ज्ञान. करुणा पाहिजे असेल, करुणा तर श्रीमद भागवतामध्ये रंती देवाकडे पाहावं, करुणा. आणि आता कलियुगामध्ये श्री संत भगवान बाबांकडे पाहावं, करुणा म्हणजे दया, कळवळा. हो, एक शेळी, मेंढी, बकर सुद्धा कापल्यानंतर ज्याच्या हृदयाला एवढ्या वेदना होत होत्या, आणि एक गाय कापली जात असताना जर गायेच्या मानेवर आपलं स्वतःची मान ठेवली, मला आधी कापा त्याशिवाय गाय कापू नका म्हणणारा, याला म्हणतात दया, कळवळा, करुणा. ही साक्षात लक्षण भगवान बाबांमध्ये. पहा आपण, निर्मम, सगळे चिल्ले पिल्ले स्वतःची लेकरं उचलून विहिरीत टाकली कान्होबा पाठक. होतं का ममत्व? नाही. निराहंकार, कसलाच अहंकार नाही. एवढे मोठे संत, एवढं मोठं सुंदर कांती शरीर, आणि 21 वेळा यौवनाने अंगावर पिचकाऱ्या माराव्यात, पान खाऊन थुंकावं, तरी सुद्धा विनम्रच राहिले. तिथं अहंकार दाखवला नाही. एवढी श्रीमंत संत मंडळी, माझे प्रतिष्ठान निवासी नाथ महाराज, एवढी श्रीमंती असून कधी तिचा अहंकार केला नाही, दाखवला नाही. ज्ञानाचा अहंकार नाही दाखवला. आणि ही लक्षणच संतांच्या रूपाने या पृथ्वी तलावर येतात. म्हणून जनामध्ये असती संत, विश्वमित्रासही दिसत परी, विकल्पे करून नाडी बहुत अवगुण लक्षित दृष्टीशी. पण हे असं का होतंय महाराज? मग संत जर प्रत्यक्ष या लक्षणांच्या रूपाने इथं येतात तर त्यांच्यात दोष का असतो? संतांमध्ये दोष नसतोच, पण दोष एक एक ठेवलेला असतो मुद्दाम. ऐकताय? प्रत्येक संतांच्या ठिकाणी एक कमीपणा देवानी ठेवलेला असतो मुद्दाम. कशासाठी? लोकांनी त्यांची निंदा करावी म्हणून. बरं, आता शीतलताई किती गोंडस बाळ आहे आपलं लेकरू, बिचाऱ्याला आजारी आहे बरं का, सर्दी झाली आहे. आता मी सकाळपासून पाहतोय हे एवढे लोक येत आहेत जात आहेत. मी बसून आहे बैठकीमध्ये साहेबांच्या. बरं, एवढं सुंदर लेकरू आहे, गोंडस लेकरू आहे,
कीर्तनाचा परिणाम ते सगळेच घरचे मला म्हणाले की महाराज तुमच्या कीर्तनाचा त्यावेळी किती परिणाम. पोटात असताना आपण डोहाळ जेवणाचं कीर्तन केलं होतं आणि ती जन्मल्यापासून याचा 5 मिनिट सुद्धा आम्हाला कधी त्रास झाला नाही. आजारी असलेलं लेकरू किती रडायला पाहिजे. ते आजारी आहे महाराज, सर्दीनं हे फनफनलंय तरी सुद्धा एका क्षणासाठी सुद्धा कोणाला त्रास देत नाही. आपलं आपलं शांत पडून राहते, स्वतःच खेळते, कुणाचीच त्याला गरज नाही. ते कुणाशी खेळते? स्वतः ते देवाशी खेळते. लेकरू म्हणतात ना की लहान मुलं ही देवाची फुलं असतात देवाघरची. तसं पाळण्यात टाकलेलं लेकरू, पलंगावरचं लेकरू हातपाय हलू हलू कुणाला बोलते ते हलवून, तर ते प्रत्यक्ष देवाला बोलते. त्याच्याजवळ कोणी नसते, देव स्वरूप असते. बोलो जय भगवान म्हणा, जय भगवान, जय भगवान. आवाज आता तिथं जेवायला केले लगेच जय भगवान, जय भगवान, जय श्रीराम, जय श्रीराम. वा. मग मला सांगा, एवढं गोंडस बाळ आहे, त्याला त्याची आई स्नान घालते, होय महाराज, स्नान घालून त्याला सजवते. मग सजवल्यानंतर गोर गोमट बाळ, मग त्याच्या इथं काळा टिकला, तव्याचं काळ काढून इथं लावायची काय गरज आहे? मग देव सुद्धा या संतांना इतकं गोंडस रूपात अवतरित व्हायला सांगतो, पण एक काळा टिकला कुठंतरी देतो का? दृष्ट लागू नये म्हणून, दृष्ट लागू नये म्हणून, बाकी काही कारण नाही. महिपती महाराजांनी गोड ओव्या टाकल्या. जेवी मातेशी बाळकाची आवडी मोठी, वस्त्रे भूषणे लेववी गोमटी, परी झणी कोणाची लागेल दृष्टी, मग महेश बोट लावीत मुखी. महेश बोट म्हणजे काळ, त्याच्या मुखाला लावते. इतक्या गोऱ्या गोऱ्या गालावर काळा काळा टिका लावते, त्याला दृष्ट लागू नये म्हणून, संतांना दृष्ट लागू नये म्हणून एक कुठला तरी अवगुण लोकांच्या नजरेत दिसावा एवढंच, आणि लोकांनी त्यांची निंदा करावी, कुठला तरी कमीपणा देव त्यांच्याकडे ठेवत असतो. त्याच न्यायाने तेवी भक्ती ज्ञान वैराग्य निश्चित, भक्ता शृंगारी वैकुंठनाथ, परी लोकनिंदा व्हावया निश्चित, अवगुण ठेवीत एकतया. एखादा अवगुण ठेवतो. हो, मला तुम्ही कितीही चांगलं समजलं तर माझ्यातही एखादा अवगुण आहे, तुमच्यातही एखादा अवगुण आहे. बाळकाच्या मुखास दिसते काळे, परी माता म्हणे म्याच लाविले, तैसे आपुल्या दासाचे दीन दयाळे, गुणदोष सर्व काळ न पाहे. देवाला तो अवगुण दिसत नाही, लोकांना दिसतो. संतांमध्ये देवाला तो अवगुण दिसत नाही. शाळेतले सगळे मुलं इकडे या, 5-10 मिनिटं या, तुमची गरज आहे मला. या शाळेतून आलेले सगळे फक्त 10 मिनिटं, कथाच आपली 10 मिनिटं राहिली. या या, तुमच्यासाठी कथा आहे. बाळांनो, लाडक्या बाळांनो, माझ्या लाडक्या लेकींनो, उद्यापासून तुम्ही सगळे काम सोडून कथेला यायचे. दुपारी शाळा सुद्धा 12 पर्यंतच करा आणि 1 वाजता इथं या. आता मी गावात फिरणार आहे, आज सगळ्यांना विनंती करणार आहे. एवढी गोड कथा तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही. मी 5 वर्ष ज्याच्यासाठी घालवलेत ते तुम्हाला बसल्या बसल्या आपसुक मिळतंय. भाग्य आहे. लेकरांनो, पुढे या, माय या, तुम्हाला चॉकलेटला पैसे देतो मी. या पुढे, इथं या, कॅमेऱ्याच्या मागे या. शाळेच्या ड्रेसवर श्रीनाथ महाराज, त्यांना दाखवा एकदा, महाराष्ट्रात दाखवा त्यांना सगळ्यांना. बसू द्या आधी इथं, पुढं 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 पुढं, इथं सगळ्यांच्या पुढं. डबे बाजूला ठेवा, मला भूक लागली आधीच. या माय, या या रे मुलांनो, या या रे, या रे लहान थोर, याती भलती नारी न करावा विचार, न लगे चिंता कवनासी. या कथेतून आयुष्यभराची चिंता गेली पाहिजे म्हणून कथा आहे. आणि असे भक्त, परमात्म्याचे लढिवाळ भक्त या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले.
मला वाटतंय आपलं भाग्य हिवराखाली झोपले. एवढे मोठे संत अवताराला आले, पण ज्ञानोबारायांना तेव्हा त्या लोकांना कळले, आणि भगवान बाबा आता या लोकांना कळले का बोला ना. गजानन बाबा तेव्हा होते, तेव्हा श्री गजानन बाबा इथल्या लोकांना कळले का बोला. मग रेल्वेच्या खाली उतरून ढकलून दिले ना. शिर्डीचे साई बाबा तेव्हा तिथल्या लोकांना कळले. संत अवताराला जेव्हा जेव्हा आले ना, तुकोबाराय देहूच्या लोकांना कळले. गावातून भजन करू दिलं नाही, गावातून हकलून दिलं भंडाऱ्या डोंगरावर. चांगली माणसं कळावीत. समाधान बाबा, चांगला माणूस आपल्या हातात जर आला तर त्याला आयुष्यभर सोडू नये, आपलं आयुष्य त्याच्यासारखं बनवून घ्यावं. लक्षात ठेवा. ते मला म्हणले पहिलीच कथा आहे. समाधान महाराज म्हणले बाबा, आणि तुम्ही जे तुमच्या कथेला हे मोठमोठे लोक असतात, आमच्यानं तुमची सेवा होणार नाही तेवढी. मी म्हणलं तुम्हाला काय जे करायचे ते करा. तुम्ही मला आपलं समजलंय ना. या गावानं 2 कीर्तनात मला एवढं प्रेम दिलंय. त्यांना म्हणलं मी असू द्या, तुम्ही जसं म्हणाल तसं. तिकडचे 4-5 कीर्तन कॅन्सल करून आलोय मी. माझी डायरी पहा, फक्त या लोकांच्या प्रेमासाठी. म्हणून आज तरी आता कमी संख्येनं, उद्या हे भरला पाहिजे मंडप. तुम्ही सुद्धा सगळ्यांना विनंती करा, गावातल्यांना आपल्या बहिणी जवळ असतील त्यांना बोलून घ्या. इतकी सुंदर कथा आहे, तुम्ही म्हणाल की आयुष्यात हे ऐकलं नाही. जवळ जर मायबाप माहेर जवळ असेल त्यांना बोलून घ्या, भावांना बोलून घ्या, भाऊजाईला फक्त राहू द्या. भाऊ भाऊजायांना या दुपारी गाडीवर या, कथा 2-3 तास ऐकून जा. फार गोड कार्यक्रम चालू आहे. फोन करा. लग्नात जसे फोन करता, लग्नात तसे फोन करा, तर देवाशी आपलं लग्न होईल. लक्ष द्या. जेवढ्या मैत्रिणी आहेत तेवढ्यांना सांगा. तुम्ही मुलांनो सगळ्या मैत्रिणींना सांगा, आपल्या मित्रांना सांगा, जवळच्यांना सांगा. उद्यापासून हा मंडप खचाखच भरला पाहिजे. बाजूला एक मंडप टाकण्याची वेळ आली पाहिजे. बाहेर एक पेंडॉल पडलाच पाहिजे. परवा दिवशी तिथं पडलाच पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा साहेब लोकांनो, सर लोकांनो, इथं भरपूर कर्मचाऱ्यांनी, इथला वर्ग, इथली मंडळी खूप हुशार आहे, विद्वान माणसं आहेत. मी ओळखले मागच्या 2 कीर्तनात 2 दिवसात मी ओळखले. लय विद्वान आहेत, लय बुद्धिमान आहेत. मी 2ही कीर्तनात म्हणलं होतं 10,000 रुपये तरी महाराजाच्या पायावर ठेवा लाडक्या बहिणीचे. एका बी बहिणीनं अजून ठेवले नाहीत. इतके चॅप्टर आहेत. आता कथेत तर ठेवावंच लागते. कथा तर आहे तशी ऐकून कशी जमल. कथेत तर पर्यायच नाही. कमी घेणार नाही, दारात येऊन घेणार. काळजी करू नका, घाबरू नका. विनोदाचा भाग सोडा. मायबापू, उद्यापासून सगळ्यांनी मदत करायची. एक सुंदर भजन होईल. 5च मिनिट कथेचा वेळ महाराजांनी सांगितलाय, त्या पद्धतीने 5 मिनिटात होईल. एक सुंदर भजन होईल, ते सगळ्यांनी म्हणायचंय. संकीर्तन होईल. श्री ज्ञानदेव भगवान बाबा जग
टाळी टाळी वर हात जय हो वा वा सगळ्यांनी टाळ्या महाराजांसाठी एकदा त्यांनीच तयार केलंय भजन हे बाबांचं. आता सगळे म्हणतील माझ्या मागे बोला जय जयकारा वा तीनलाच बोला जय जयकारा भगवान बाबांचा 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 जय हो बोला जय जयकारा भगवान बाबांचा 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 टाळी टाळी श्रीनाथ बोला जय जयकारा भगवान बाबा टाळी वर हात जय हो बोला जय जयकारा भगवान बाबा
बोला जय जय भगवान